औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महात्मा बसवेश्वरांनी कर्मप्रधान, नैतिक व समताधिष्ठित जीवनशैलीचा पुरस्कार करत समाजातील विषमता दूर करण्यासाठी दिलेले तत्वज्ञान आजच्या काळातही तितकेच मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी केले. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील बसवेश्वर अध्यासन केंद्रांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्राध्यापक बिराजदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, यावेळी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे, परीक्षा नियंत्रक डॉक्टर श्रीकांत अंधारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत, अध्यासन केंद्राचे राहुल पावले, प्राचार्य गजानन धरणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बसवेश्वर अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉक्टर चंद्रकांत गारडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी महात्मा बसवेश्वरांच्या जीवन कार्याचा आढावा घेत त्यांच्या समाज परिवर्तनातील योगदानावर प्रकाश टाकला. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभा राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.